माता सीतेला गर्भवती असताना का सोसावा लागला होता श्रीरामांचा विरह। एकदा माता सीता आपल्या काही मैत्रिणींसोबत राजमहालाच्या उद्यानात खेळत होती। तिथल्याच एका झाडावर पोपटांची जोडी बसली होती आणि ते आपापसात काहीतरी बोलत होते। अयोध्येचे प्रभू श्रीराम यांच्यासोबत सीतेचा विवाह होईल असं काहीतरी ते बोलत होते। खेळता खेळता सीतेची नजर त्या पोपटांवर पडली आणि त्यांचे बोलणे माता सीता बारकाईने ऐकू लागली। अयोध्येचे श्रीराम अत्यंत देखणे आहेत, त्यांच्यासोबत सीतेचा विवाह होईल असं त्या पोपटांचं बोलणं कानी पडताच आणि त्यात आपलं नाव असल्याचं ऐकताच माता सीतेने त्या पोपटांना पकडा असं फर्मान सोडलं आणि त्या पोपटांना बंदी बनवण्यात आलं। पोपटांची ती जोडी अत्यंत घाबरलेली होती, मात्र सीतेनं आपण तुम्हाला कोणतीही इजा करणार नाही असं सांगितल्यानंतर त्यांची भीती चेपली गेली आणि त्यांनी बोलण्यास सुरुवात केली। अयोध्येचे देखणे राजकुमार श्रीराम यांचा सीतेशी विवाह होणार आहे या गोष्टीचा त्यांनी पुनरुच्चार करताच सीतेने त्यांना आपणच सीता असल्याचं सांगितलं। तुम्हाला या सर्व गोष्टी कशा माहिती आहेत असं सीतेने विचारताच ते पोपट म्हणाले की आम्ही वाल्मिकी नावाचे एक ऋषी आहोत, ते फक्त त्यांच्या आश्रमात राहतात। वाल्मिकी श्रीराम आणि सीता यांच्या जीवनावर दररोज चर्चा करतात। आम्ही हे सर्व तिथेच ऐकले, जे आता सर्व लक्षात आहे। हे ऐकताच सीतेने आणखी काय माहिती आहे ते सांगा असं त्या पोपटांच्या जोडीला सांगितलं। दशरथ पुत्र श्रीराम शिवधनुष्य भंग करतील आणि सीता त्यांना आपल्या पतीच्या रूपात निवडेल असं त्या पोपटांच्या जोडीने सांगितलं। एव्हाना ही जोडी बडबड करत दमली होती। सीतेने त्यांना आपल्या महालात राहण्यास सांगितलं। हे ऐकताच ही जोडी म्हणाली की आम्ही वनात राहतो आणि त्यातली मादा म्हणाला की मी गर्भवती आहे आणि मला माझ्या घरट्यात अंडी घालायची आहेत। मात्र सीता हट्टाला पेटली आणि तिनं काही केल्या त्या जोडीची सुटका केली नाही। एक वेळ तिनं नर पोपटाला सांगितलं की तुला जायचं असेल तर जा, मात्र मी हिला काही केल्या सोडणार नाही। आर्जव करत त्यातल्या मादा पोपटाने जीव सोडला, मात्र जीव सोडताना तिनं सीतेला शाप दिला की एका गर्भवतीला ज्या प्रकारे तू आपल्या पतीपासून वेगळं करत आहेस त्याचप्रमाणे तू गर्भवती असताना तुला आपल्या पतीचा विरह सोसावा लागेल। आपल्या पत्नीने जीव सोडल्याचं पाहून त्या नर पोपटानेही जीव सोडला, मात्र त्याआधी त्यानंही सीतेला शाप दिला की माझ्या बायकोचं वचन सत्य करायला मी अयोध्येत जन्म घेईन। हाच पोपट पुढे अयोध्येतला तो धोबी बनला, ज्याच्या खोट्या बोलण्यासमोर राम विवश झाला आणि त्यानं गर्भवती सीतेला महालातून हाकलून दिलं। अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।